हॅलो स्टुडंट्स, तर बघा न्यूक्लिअर फिजिक्सच्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 6. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्यू व्हॅल्यूज आणि बाइंडिंग एनर्जी याच्याशी असोसिएटेड काही टर्म्स लर्न केलेल्या होत्या. आता त्यावर बेस्ड प्रिव्हियस इयरमध्ये आलेले नेट, सेट, गेट आणि जेस्ट या एक्झाम्सचे आपण क्वेश्चन डिस्कस करू आणि मग त्यानंतर नेक्स्ट टॉपिक डिस्कस करूया जो असेल तो. ओके, तर बघा हा जो क्वेश्चन आहे यामध्ये दिसतंय की द बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन फॉर AJ74107 न्यूक्लियस इज नियरली इक्वल टू. हा जो आहे हा क्वेश्चन आहे सेट 2020 मधला. हा आहे सेट 2020 मधील क्वेश्चन्स. बघा न्यूक्लियस दिलेला आहे आपल्याला AG सिल्वर 47107. या न्यूक्लियसची काय काढायची सांगितलेली आपल्याला बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन, म्हणजे या न्यूक्लियसची आपल्याला बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन याची व्हॅल्यू काढायची. आता बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉनची व्हॅल्यू काढण्या अगोदर आपण काढू बाइंडिंग एनर्जी, मग त्यानंतर त्याला या न्यूक्लियसच्या न्यूक्लियॉन नंबरने डिवाइड केलं म्हणजे काय मिळेल आपल्याला बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉनची व्हॅल्यू मिळून जाईल. सगळ्यात अगोदर काय करू आपण, या न्यूक्लियसशी असोसिएटेड ज्या काही टर्म्स आपल्याला गिव्हन दिलेले आहेत त्या टर्म्स आपण कॅल्क्युलेट करून घेऊ आणि मग त्यानंतर काय करू, या क्वेश्चनच्या आन्सरला सुरुवात करूया. ओके, तर बघा काय काय टर्म्स दिलेले आहेत आपल्याला. बघा हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियससाठी A दिलेला आहे, म्हणजे न्यूक्लियर नंबर जो किती आहे 107. प्रोटॉन नंबर दिलेला आहे जो किती आहे 47. त्यानंतर न्यूट्रॉन नंबर किती असतात, तर न्यूट्रॉन नंबर असतात A-Z. न्यूट्रॉन नंबर असतो A-Z. ची व्हॅल्यू बघा 107 आणि Z आहे 47. तर 107 - 47 याची जर सबस्ट्रॅक्शन केली आपल्याला तर आपल्याला मिळतात 60. किती मिळतात 60, म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती मिळाले 60. गिव्हन्समध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, प्रोटॉनचं मास दिलेलं आहे AMU मध्ये. प्रोटॉनचं मास किती दिलं आहे 1.007825 AMU. न्यूट्रॉनचं मास दिलेलं आहे आपल्याला 1.008665 AMU. त्यानंतर सिल्वरचं मास दिलेलं आहे, मास ऑफ AG. सिल्वरचं मास दिलेलं आहे आपल्याला किती येते 106.905091 AMU. आणि आपल्याला माहिती असतं काय की 1 AMU किती असतो, दिलेला पण आहे की 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर C². ही असते 1 AMU ची व्हॅल्यू. ही आहे 1 AMU ची व्हॅल्यू. आता आपण काय करू, सगळ्यात अगोदर बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट करू. बाइंडिंग एनर्जी नंतर मग बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन. मग बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितला की जो असतो Z × MP + N × Mn मायनस मास ऑफ दॅट न्यूक्लियस × C². हा आहे बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला. मग यामध्ये सगळ्या व्हॅल्यू जर पुट केल्या बघा, A किती आहे 47, सो Z किती आहे 47 × मास ऑफ प्रोटॉन तर 1.007825 प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स 60 × मास ऑफ न्यूट्रॉन 1.008665 मायनस मास ऑफ सिल्वर ते आहे 106.905091. हे आहे सर्व AMU मध्ये. ही काय कशामध्ये व्हॅल्यू सगळ्या AMU × हा काय मल्टिप्लाइड बाय C² × मल्टिप्लायर आहे C². या सर्व व्हॅल्यूज जर आपण पुटअप केल्या यामध्ये आणि यांचं मल्टिप्लिकेशन करून जर सॉल्व्ह केलं तर याचं मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला पहिली टर्म मिळणार बघा 107.8878887855 आणि ह्या 106 सबस्ट्रॅक्शनला 106.905091 हे AMU मध्ये. मग याची जर का सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला मिळतो 0.982764 AMU × C². मग आता 1 AMU ची व्हॅल्यू जर आपण पुटअप केली तर 1 AMU काय असतो 931.5 × हा वरचा नंबर 0.982764 आणि मेगा इलेक्ट्रॉन पट C² मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पट C² जो आहे C² एकमेकांसोबत कॅन्सल होईल. म्हणजे दोन्हींचं जर का मल्टिप्लिकेशन आपण केलं तर आपल्याला अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू मिळते 1.55 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ते जर आपण इक्वेशन सोबत कम्पेअर केलं, सॉरी याची व्हॅल्यू किती मिळेल 8.55 नाही मिळणार. ही जी व्हॅल्यू आहे याचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला व्हॅल्यू मिळते 915.4446.
ही मिळाली आपल्याला बाइंडिंग एनर्जी. बट आपल्याला बाइंडिंग एनर्जी विचारलेली आहे का नाही, आपल्याला विचारलेलं आहे बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन. बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, ही जी व्हॅल्यू आहे ही बाइंडिंग एनर्जी झाली, याला न्यूक्लियॉन नंबर म्हणजेच किती आहे 107 याने डिवाइड करायचं. मग याला डिवाइड केल्यानंतर आता ही व्हॅल्यू मिळणार आपल्याला 8.55. ही व्हॅल्यू मिळते 8.55. म्हणजे बघा 2 मार्क्सचा क्वेश्चन होता जो सेट 2020च्या एक्झाममध्ये आलेला होता. तर किती व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 8.55. याच्याच करस्पॉन्डिंग आन्सर आहे ऑप्शन बी. कोणतं याच्या करस्पॉन्डिंग आन्सर ऑप्शन बी जे की आहे 8.54 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर न्यूक्लियॉन. या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी 8.54. सेट 2020चा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप काय करायचं याला पॉज करून नोट करून घ्यायचं आहे. हा क्वेश्चन चाललेला आहे सेट 2020 एक्झाममध्ये लेटेस्टली, मागच्या वर्षीच्याच किंवा त्या मागच्या वर्षीच्या एक्झाममध्ये झालेला हा क्वेश्चन्स आहे. 2 वर्ष अगोदरच्या एक्झाममधला क्वेश्चन्स आहे. त्यानंतर बघा हा जो क्वेश्चन्स आहे हा आहे सेटमध्ये आलेला सेट 2019चा क्वेश्चन्स. हा आहे सेट 2019चा क्वेश्चन. आता याला मी 2 कंपार्टमेंटमध्ये अगोदर डिवाइड करून घेतो जेणेकरून काय होईल आन्सर करत असताना इझी होईल थोडं. ओके बघा काय दिलेलं आहे या न्यूक्लियसमध्ये, द फॉलोइंग न्यूक्लियर रिएक्शन इज इंड्यूस्ड बाय बॉम्बार्डिंग अ न्यूट्रॉन ऑन टार्गेट. कार्बन 13 टार्गेट आहे, यावर एक न्यूट्रॉन बॉम्बार्ड केला आहे. आर व्हॅल्यू, आता आर व्हॅल्यूच्या ऐवजी ही क्यू व्हॅल्यू आहे. इथे आर दिलेली आहे की नाही, इथे आर नाही काय क्यू व्हॅल्यू. रिएक्शनची क्यू व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला बघा -3.835 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट ही दिलेली क्यू व्हॅल्यू. क्यू व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे रिएक्शनला काय करावं लागेल आपल्याला एनर्जी द्यावी लागेल. तेच विचारलेली आहे की किती एनर्जी द्यावी लागेल. मिनिमम एनर्जी म्हणजे आपल्याला काढायची आहे कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्डची व्हॅल्यू. काय काढायची मिनिमम एनर्जी कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्डची व्हॅल्यू. आता ही रिएक्शन बघा कशी दिलेली आहे, हा आहे काय आपला प्रोजेक्टाईल, हा जो आहे हा आहे प्रोजेक्टाईल न्यूट्रॉन, हा इन्सिडेंट केलेला आहे कार्बन 13, हा आहे टार्गेट. या दोघं जणांची रिॲक्शन म्हणून काय मिळतो आपल्याला, एक बेरिलियम मिळतोय 10 आणि एक अल्फा पार्टिकल मिळतोय He4. आणि या रिॲक्शनची आपल्याला काय काढायची थ्रेशोल्ड एनर्जी काढायची. आपल्याला माहिती थ्रेशोल्ड एनर्जीचा फॉर्म्युला काय, तर कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्ड याचा फॉर्म्युला असतो -क्यू व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस मास ऑफ प्रोजेक्टाईल अपॉन मास ऑफ टार्गेट. मास ऑफ प्रोजेक्टाईल अपॉन मास ऑफ टार्गेट हा फॉर्म्युला आपण कालच बघितलेला आहे. ओके आता यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुटअप करायच्या बघा. मायनस ऑफ क्यू व्हॅल्यूची व्हॅल्यू किती दिली आहे, क्यू व्हॅल्यू दिलेली आहे -3.835 इंटू याला मल्टिप्लाइड 1 प्लस. आता एम एक्स म्हणजे प्रोजेक्टाईल कोणता आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा मास अज्युम केला आपण 1, तर टार्गेटचा मास किती आहे 13 म्हणजे 1/13. कारण या व्यतिरिक्त दुसरे मासे दिलेले आहेत का नाही, मग आपल्याला मास नंबरनुच काय करावं लागेल सोल्युशन कॅल्क्युलेट करावं लागेल. आता मायनस मायनस हा 1 प्लस म्हणजे 3.835 इकडे ब्रॅकेटमध्ये मिळेल 1 प्लस आता 1/13 जर आपण सॉल्व्ह केलं त्याची व्हॅल्यू मिळते आपल्याला 0.0769 म्हणजे जर दोन्हीचं परत ॲडिशन जर केली तर हा मिळेल 3.835 इंटू 1.0769. या दोन्हींचं जर का मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 4.13 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 4.13 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट ही मिळते तुम्हाला कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्ड. हे मिळते कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्ड. आणि हा क्वेश्चनचा आहे सेट 2019 म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे गिवन क्वेश्चनचं, तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 4.13 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा बघा सेटचाच क्वेश्चन आहे, हा थोडा इझीस्ट होता ॲज कम्पेअर टू सेट 2020 मध्ये थोडासा लेंदी क्वेश्चन होता, अवघड नव्हता फक्त लेंदी होता. आणि 2019चा क्वेश्चन्स तर इझीच होता. यानुसार तुम्ही काय करणार थ्रेशोल्ड कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. आता बघा ॲज इट इज क्वेश्चन सेट 2019 मध्ये रिपीट झालेला आहे, फक्त यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीने विचारला. हा जो क्वेश्चन त्याला केअरफुली वाचा, हा आहे सेट 2013चा क्वेश्चन्स. महाराष्ट्र सेट 2013 मध्ये दिलेला क्वेश्चन बघा काय मध्ये दिलेले, द फॉलोइंग न्यूक्लियर रिएक्शन इज इंड्यूस्ड बाय बॉम्बार्डिंग अ न्यूट्रॉन ऑन टार्गेट. सेम न्यूट्रॉन आणि टार्गेट तोच आहे आणि मिळणारी व्हॅल्यू सुद्धा तीच आहे. या रिएक्शनमध्ये आपल्याला क्यू व्हॅल्यू काढायची सांगितलेली आहे आणि क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज झालेली आहे. तर ह्याच रिएक्शनमध्ये विचारलेलं आहे द मासेस आर गिवन इन AMU आणि 1 AMUची ही एवढी व्हॅल्यू इज असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, द थ्रेशोल्ड एनर्जी ऑफ द रिएक्शन इज सेम क्वेश्चन्स आहे. याही व्हॅल्यू या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा तीच असेल 4.13. आता यामध्ये वेगळ्या पद्धतीने काढू आपण. काय कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्ड याची व्हॅल्यू काय, कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्ड त्याची व्हॅल्यू असेल -क्यू. कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्ड इज इक्वल टू -क्यू इंटू 1 प्लस ही काय असेल मास ऑफ टार्गेट मास ऑफ प्रोजेक्टाईल अपॉन मास ऑफ
टार्गेट, मास ऑफ प्रोजेक्टाईल अपॉन मास ऑफ टार्गेट. आता या रिॲक्शनमध्ये आपल्याला क्यू व्हॅल्यू दिलेली आहे का? नाही, या रिॲक्शनमध्ये क्यू व्हॅल्यू दिलेली नाही. म्हणजे सगळ्यात अगोदर काय करावं लागेल आपल्याला? या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू काढायला लागेल. या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू कशी काढायला लागेल? या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू मिळेल आपल्याला मास ऑफ रिॲक्टंट, मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट, मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू सी स्क्वेअर. आता रिॲक्टंटच्या मासेसमध्ये कोणाचं मास आहे बघा? रिॲक्टंट म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन. मग रिॲक्टंटच्या मासेसमध्ये मिळेल तुम्हाला 13 + 1 मायनस मास ऑफ प्रोडक्टमध्ये कोणाकोणाचे मासेस आहे? प्रोडक्टमध्ये बघा हेलियम आणि किंवा ह्यामध्ये आणखीन काय दिले? द मासेस आर गिवन इन हेलियम 2 4 आणि क्यू व्हॅल्यूज काढायचे. ओके, थ्रेशोल्ड एनर्जी ऑफ द रिॲक्शन. सगळ्यात अगोदर काय करायला लागेल? क्यू व्हॅल्यूच्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू काढावी लागेल. मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट, याचा यूज करून क्यू व्हॅल्यू काढायची. क्यू व्हॅल्यू यामध्ये जर पुटअप केली तर जसं लास्ट टाइम्स यामध्ये जर सगळे मासेस पुटअप केले तर मागच्या वेळेस बघा किती राहिली क्यू व्हॅल्यूची? -3.835. तर सिमिलर वेनं ही पण क्यू व्हॅल्यूची व्हॅल्यू तुम्हाला तीच मिळते -8 किती आलेली आहे? -3.835. 8 पॉईंट नाही आहे ती, किती आहे? -3.835 ही मिळेल क्यू व्हॅल्यूज. आणि ही क्यू व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केली तर कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्ड याची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला 4.12 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजेच ऑप्शन बी. याचं पण काय मिळणार? ऑप्शन बी. हा सेट 2013 मध्ये दिलेला क्वेश्चन्स सेम परत क्वेश्चन्स रिपीट करून विचारलेला आहे 2019 मध्ये, आणि 2019 सारखा सिमिलर क्वेश्चन्स 2020 मध्ये सुद्धा विचारलेला आहे. म्हणून बघा क्यू व्हॅल्यूशी असोसिएटेड टॉपिक्स जे क्यू व्हॅल्यूज रिॲक्शन काढण्याची, कोणत्याही एखाद्या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू काढणे किंवा त्या रिॲक्शनची बाइंडिंग एनर्जी काढणे, हा कसा आहे सेटचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्यावर प्रत्येक वेळेस क्वेश्चन्स विचारला जातो. 2021च्या पेपरमध्ये सुद्धा याच्यावर असोसिएटेड क्वेश्चन्स आलेला आहे. ओके, आता बघा हा क्वेश्चन्स आहे गेट 2000 आणि 2003 2 वर्षी काय दिलेलं? हा क्वेश्चन्स रिपीट झालेला आहे. काय विचारलेलं यामध्ये? द मासेस ऑफ हायड्रोजन ॲटम. बघा जे दिले ते लिहून घेऊ आपण. काय दिलं? हायड्रोजन ॲटमचा मास. हायड्रोजन ॲटमचा मास म्हणजेच काय? प्रोटॉनचा मास. हायड्रोजन ॲटमचा मास म्हणजेच प्रोटॉनचा मास. ते किती दिलेले तुम्हाला? 1.0078. आणखी काय दिलेले? मास ऑफ न्यूट्रॉन दिलेले. मास ऑफ न्यूट्रॉन किती दिले? तर 1.0086. 1.0086 और 87. इथे 87 दिलेले तर आपण काय करू? 87 घेऊ. 1.0087 हे दिलेले मास ऑफ न्यूट्रॉन. आणि मास ऑफ युरेनियम 35, युरेनियम 238चा मास दिलेला आहे 238.0508 AMV. हे दिलेलं आहे युरेनियम 235. हे सगळ्यांचे मासेस आहेत AMV मध्येच, सगळ्यांचे मासेस AMV मध्ये. आणि याच्यामध्ये विचारलेले द बाइंडिंग एनर्जी ऑफ युरेनियम 92 to 38 इज देअर फॉर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, म्हणजे युरेनियम 92 to 38 ची बाइंडिंग एनर्जी विचारलेली. आपल्याला माहिती आहे बाइंडिंग एनर्जी काय असते? तर बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू आहे Z इंटू मास ऑफ प्रोटॉन प्लस A मायनस Z इंटू मास ऑफ न्यूट्रॉन मायनस मास ऑफ न्यूक्लियस इंटू सी स्क्वेअर. मास ऑफ न्यूक्लियस इंटू सी स्क्वेअर हा असतो बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट करण्याचा तो काय एक फॉर्म्युला आहे. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला आपण तर बघा Z किती आहे? 92 इंटू मास ऑफ न्यूक्लियस मास ऑफ प्रोटॉन हे आहे 1.0078 AMU प्लस A मायनस Z. मग याची व्हॅल्यू आहे 238 मायनस Z 92 इंटू न्यूक्लियसचा मास किती आहे? न्यूट्रॉनचा मास किती आहे? 1.0087 मायनस युरेनियमचा मास 238.0508 AMU आणि मल्टिप्लाइड बाय हा आहे सी स्क्वेअर. मल्टिप्लाइड बाय हा काय? सी स्क्वेअर. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप करून आपण कॅल्क्युलेशन केलं तर बघा पहिली व्हॅल्यू मिळणार आपल्याला इथली 92.7176 प्लस 147.2702. ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन आणि ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन जर या दोन्हीचं सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन जर केलं तर या दोन व्हॅल्यूज मिळतील मायनस ही 238.0508 जशीच्या तशी इंटू AMU. AMUची व्हॅल्यू किती असते? 1 AMU इज इक्वल टू 513 नाही काय असतो तो 531.931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर इंटू हा सी स्क्वेअर. तर सी स्क्वेअर एकमेकांसोबत कॅन्सल.
सी स्क्वेअर एकमेकांसोबत कॅन्सल होतात. दोघांची ॲडिशन जर केली आपण, या दोन्हीची ॲडिशन जर केली तर आपल्याला मिळेल 239.9878. हे कॅल्क्युलेट करून बघायचं. आता मी ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलेलं आहे, सो मी काय करतो डायरेक्टली व्हॅल्यू लिहितोय. तुम्ही काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करून पाहायचं आहे. 238.0508 इंटू 931.5 इकडे राहील आता मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. दोघा जणांची जर का सबस्ट्रॅक्शन केली, ह्या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला मिळेल 1.9373 इंटू 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला मिळतं 1804.59 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता यामध्ये विचारलेलं आपल्याला अप्रॉक्सिमेटली, याच्या जवळपास अप्रॉक्सिमेट आन्सर कोणतं येतं 1800. याच्या जवळपास अप्रॉक्सिमेट आन्सर कोणतं आहे 1800. म्हणजे या गिवन क्वेश्चनचा आन्सर काय मिळेल 1800 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजेच ऑप्शन डी. म्हणजेच करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन डी. हा आहे गेट 2000 आणि 2003 मध्ये रिपीट झालेला क्वेश्चन्स. गेट 2000 आणि 2003 या दोन एक्झाममध्ये आलेला हा रिपीटेड झालेला क्वेश्चन्स आहे. काय केलं आपण, सिम्पल जो फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरमध्ये लर्न केला बस ॲज इट इज तोच फॉर्म्युला पुटअप करून जसे जसे व्हॅल्यू दिले तर त्या व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग काय केलं आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये करेक्शन करून व्हॅल्यू पुटअप करून आन्सर काढलेले आहेत. ओके, हा क्वेश्चन जो होता हा गेटमधला होता. हा जो क्वेश्चनचा आहे हा सुद्धा काय गेट 2012 मध्ये दिलेला क्वेश्चनच आहे. हा पण जो आहे हा काय गेट 2012 मधला क्वेश्चन्स आहे. काय विचारलं यामध्ये, लेट एम किंवा इफ ME, MP अँड MH आर द रेस्ट मासेस ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड हायड्रोजन ॲटम इन द ग्राउंड स्टेट. काय दिलेलं आहे आपल्याला, ME हे काय आहे मास ऑफ, ME इज मास ऑफ प्रोटॉन किंवा सॉरी ME इज मास ऑफ इलेक्ट्रॉन. दुसरं दिलेलं आहे MP हे काय मास ऑफ प्रोटॉन. आणि आणखी काय दिलेलं आहे MH हे आहे मास ऑफ हायड्रोजन ॲटम, मास ऑफ हायड्रोजन ॲटम इन द ग्राउंड स्टेट. आणि दिलेली एक एनर्जी दिलेली आहे कशाची, इलेक्ट्रॉनची एनर्जी. ग्राउंड स्टेट एनर्जी म्हणजे कशाची एनर्जी, ही जी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ही काय आहे ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. आता हायड्रोजन ॲटमशी असोसिएटेड ही व्हॅल्यू आपण ॲटॉमिक फिजिक्समध्ये ऑलरेडी शिकलेली आहे. आपल्याला माहिती ही काय असते, हायड्रोजन ॲटममध्ये असणारी इलेक्ट्रॉनची ग्राउंड स्टेट म्हणजे N = 1 स्टेटमध्ये असणारी एनर्जी. आता ही एनर्जी इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड, ही एनर्जी न्यूक्लियसमध्ये येते का नाही, ही एनर्जी न्यूक्लियसमध्ये येते का नाही. तर यामध्ये विचारलेले खाली 4 रिलेशन दिलेले, 4 रिलेशनपैकी कोणतं रिलेशन हे करेक्ट आहे असं विचारलेलं आहे. या 4 रिलेशनपैकी कोणतं रिलेशन करेक्ट आहे हे विचारलेलं आहे. आता आपल्याला माहीत असतं काय, कोणत्याही एखाद्या न्यूक्लियसचं मास जे असतं किंवा कुठल्याही एखाद्या न्यूक्लियस किंवा ॲटमचं मास, कुठलाही एखादा ॲटम असेल तर कुठल्याही एखाद्या ॲटमचं मास काय असेल तर मास ऑफ दॅट ॲटम इज इक्वल टू Z इंटू मास ऑफ प्रोटॉन प्लस Z इंटू मास ऑफ प्रोटॉन मायनस A मायनस Z इंटू मास ऑफ न्यूट्रॉन मायनस असते बाइंडिंग एनर्जी अपॉन C², मायनस आहे बाइंडिंग एनर्जी अपॉन C². हे काय असतं, ते न्यूक्लियसचं मास. हे कोणाचं मास आहे, हायड्रोजन ॲटमच्या न्यूक्लियसचं. हे मास आहे हायड्रोजन ॲटमच्या न्यूक्लियसचं. म्हणजे हे काय आहे, हे आहे न्यूक्लियसचं मास. हे आहे हायड्रोजन ॲटमच्या न्यूक्लियसचं मास. आता यामध्ये आपल्याला बाइंडिंग एनर्जी वगैरे दिलेली आहे काही त्या ॲटमची नाही. सो ही टर्म मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट C² वाली ही जी टर्म, ही टर्म तिथे घेण्याची गरज आहे का नाही, ही टर्म घेण्याची गरज नाही, कारण आपल्याला ही दिलेली की व्हॅल्यू नाही दिलेली, ही व्हॅल्यू दिलेली आहे का नाही. मग या व्हॅल्यू आपण के अज्यूम करू, ही जी व्हॅल्यू याला आपण के अज्यूम करू. आता न्यूट्रॉन, आपल्याला माहिती हायड्रोजन ॲटममध्ये न्यूट्रॉन असतात का, हायड्रोजन ॲटममध्ये न्यूट्रॉन नाही. म्हणजे A मायनस Z जो आहे हायड्रोजन ॲटमसाठी, A मायनस Zची व्हॅल्यू किती, हायड्रोजनसाठी 0. मग हायड्रोजन ॲटमच्या न्यूक्लियसचं मास काय मिळेल, मास ऑफ न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन ॲटम हे मिळेल तुम्हाला मास ऑफ प्रोटॉन प्लस 0 मायनस बाइंडिंग एनर्जी अपॉन C². हे झालं न्यूक्लियसचं मास, हे जे आहे हे न्यूक्लियसचं मास आहे. मग मास ऑफ हायड्रोजन ॲटम हे काय मिळेल, मास ऑफ हायड्रोजन न्यूक्लियस प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ हायड्रोजन न्यूक्लियस प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ हायड्रोजन न्यूक्लियसची ही व्हॅल्यू वरची काय आहे, मास ऑफ प्रोटॉन ही मास ऑफ इलेक्ट्रॉन प्लस ही जी व्हॅल्यू याला आपण अजूम करू के, याला अजूम करू के. आणि केची व्हॅल्यू जी आहे तर केची व्हॅल्यू ही प्लस मायनस
13.6 अपॉन सी स्क्वेअरच्या इक्वल नसेल. के जे येते केची व्हॅल्यू प्लस मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन सी स्क्वेअरमध्ये असेल का? नाही. ही का कारण ही का नाही आहे? कारण ही बाइंडिंग एनर्जी इलेक्ट्रॉनची आहे. बाइंडिंग एनर्जी कोणाची आहे? इलेक्ट्रॉनची. सो ही न्यूक्लिअर ही त्या ॲटममध्ये कन्क्लूड होईल का? त्या ॲटमच्या मासमध्ये नाही. ही ॲटमच्या मासमध्ये कन्क्लूड होणार का? नाही. मग हायड्रोजन ॲटम्स मास काय मिळेल तुम्हाला? MP प्लस ME प्लस के टर्म्स म्हणजे करेक्ट गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन डी. ह्या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन डी. ऑप्शन डी काय आहे? कारण की ती जी दिलेली आहे 13.6 अपॉन सी स्क्वेअर, 13.6 अपॉन सी स्क्वेअर ही जी आहे ही बाइंडिंग एनर्जी इलेक्ट्रॉनची. ही जी आहे व्हॅल्यू मायनस 13.6 अपॉन सी स्क्वेअर इलेक्ट्रॉन ठीक आहे बाइंडिंग एनर्जी इलेक्ट्रॉनची. न्यूक्लियसची आहे का? नाही. बाइंडिंग एनर्जी न्यूक्लियसची असती तर आपण ॲड केली असती किंवा सबस्ट्रॅक्ट केली असती. पण ती बाइंडिंग एनर्जी न्यूक्लियसची असो ती ॲड करणे किंवा सबस्ट्रॅक्ट करणे काही गरजेचं आहे का? नाही. मग न्यूक्लियसची जी बाइंडिंग एनर्जी असेल तिला आपण के झूम केलं. न्यूक्लियसच्या बाइंडिंग एनर्जीला काय झूम केलं? के. ओके. सो हा क्वेश्चन होता गेट 2012 मध्ये. त्यानंतर हा बघा, हा आहे क्वेश्चन, हा सुद्धा आलेला आहे गेट. हा जो आहे हा क्वेश्चनचा आहे गेट. ओके. हा आहे क्वेश्चन्स गेट 2013 मध्ये दिलेला. ओके. हा जो आहे काही गेट 2013 की 15 एकदा चेक करून घ्यायचं आहे. 2013 की 2015 मधला क्वेश्चनचा तो दिलेला आहे. काय दिलेला आहे ग्राफ या क्वेश्चन्समध्ये? बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन वर्सेस न्यूक्लियर नंबरचा ग्राफ दिलेला आहे आणि रिॲक्शन सांगितलेली आहे. आपल्याला बाइंडिंग एनर्जी दिलेली ही मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. इथे सांगितलेलं बघा बाइंडिंग एनर्जीची व्हॅल्यू आहे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट्समध्ये. विचारलेले आहे खाली अ न्यूक्लियस ऑफ मास नंबर 180. एक न्यूक्लियस आहे X, ज्या न्यूक्लियस Xचा ए किती आहे? 180 इज ब्रेक इंटू 2 न्यूक्लियर ऑफ इक्वल मासेस. हा Y ज्याचा न्यूक्लियर नंबर 90 प्लस Z ज्याचा न्यूक्लियर नंबर 90 आहे, अशा दोन न्यूक्लियसमध्ये काय झालेलं आहे? ब्रेक झालेलं आहे. तर विचारलेलं आहे इन दिस प्रोसेस, तर या प्रोसेसमध्ये काय झालेलं असेल? एनर्जी रिलीज झालेली असेल तर किती रिलीज झाली असेल? ॲब्झॉर्ब झाली असेल तर किती ॲब्झॉर्ब झालेली असेल हे विचारलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे एनर्जी रिलीज किंवा ॲब्झॉर्ब याला काय म्हणतो आपण? क्यू व्हॅल्यू. काय असते? क्यू व्हॅल्यू. तर क्यू व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण? तर क्यू व्हॅल्यू आता इथे बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन दिलेली आहे तर आपल्याला माहिती आहे क्यू व्हॅल्यू कशी. क्यू व्हॅल्यूचे दुसरं एक आन्सर कॅल्क्युलेट करण्याचं काय की बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट मायनस बाइंडिंग एनर्जी ऑफ रिॲक्टंट. आता क्यू व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा दुसरा फॉर्म्युला आहे. क्यू व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा हा सेकंड फॉर्म्युला ज्यामध्ये आपण बाइंडिंग एनर्जीनुसार कॅल्क्युलेट करतो. बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट मायनस बाइंडिंग एनर्जी ऑफ रिॲक्टंट. आता बघा आपल्याला बाइंडिंग एनर्जी ह्या ग्राफमध्ये बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन दिलेल्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर बघा 90 A इज इक्वल टू 90 म्हणजे 80 आणि 90, 80 आणि 120च्या मधात कुठेतरी असेल. तर याच्याशी करस्पॉन्डिंग बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉनची व्हॅल्यू बघा किती दिली आहे? 6 आणि 180च्या करस्पॉन्डिंग आहे 4. म्हणजे बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला? बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट आपल्याला मिळेल 2 टाइम्स बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन करस्पॉन्डिंग टू A इज इक्वल टू 90 आणि त्याला न्यूक्लियर नंबर एने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 2 इंटू बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियर करस्पॉन्डिंग टू 90 किती आहे? तर ती आहे 6 इंटू न्यूक्लियर नंबर किती आहे? 90. म्हणजे याचं जर मल्टिप्लिकेशन केलं 6 इंटू 2 हा मिळतो तुम्हाला 6 इंटू 2 इंटू 90. तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 1080 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही मिळाली तुम्हाला बाइंडिंग एनर्जी प्रोडक्टची. सिमिलर वे न बाइंडिंग एनर्जी ऑफ रिॲक्टंट काय मिळेल? तर बाइंडिंग एनर्जी ऑफ रिॲक्टंट मिळेल तुम्हाला बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन फॉर A इज इक्वल टू 180 इंटू न्यूक्लियर नंबर. आता A इज इक्वल टू 180च्या करस्पॉन्डिंग बघा 180 हा 80 आणि 200च्या मधात कुठेतरी असेल. यांच्या करस्पॉन्डिंग एनर्जी आहे 4. सो ही काय असेल तुम्हाला 4 इंटू 180. 4 इंटू 180 ही व्हॅल्यू असेल मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. मग 4 इंटू 180 याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतं 720 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग आता ह्या जर दोन्ही व्हॅल्यू क्यू व्हॅल्यूजमध्ये जर पुटअप केलं तर क्यू व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 10
80 - 720 इज इक्वल टू मिळेल तुम्हाला 360, आणि जी की व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, रिलीज झालेली एनर्जी काय झालेली आहे, रिलीज. मग यावरून आपण काय सांगू शकतो की 360 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी काय झालेली आहे, रिलीज झालेली आहे. मग गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय आहे, तर गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. या गिवन क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन सी, की 360 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी काय झालेली आहे, रिॲक्शनमध्ये रिलीज झालेली आहे. 360 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी रिलीज झालेली आहे. ओके, तर बघा हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन चालला आहे गेट 2019 मध्ये. हा जो आहे हा कधीच आहे, गेट 2019. यामध्ये काय विचारलेलं आहे, कन्सिडर अ न्यूक्लियस विथ एन न्यूट्रॉन्स, झेड प्रोटॉन्स. एक न्यूक्लियस आहे, अजून करू आपण एक्स न्यूक्लियस आहे ज्यामध्ये झेड प्रोटॉन आहे, एन न्यूट्रॉन आहे आणि ए नंबर ऑफ न्यूक्लियन्स आहे. झेड प्रोटॉन आणि एन न्यूट्रॉन, ए नंबर ऑफ न्यूक्लियन्स. एमपी जी आहे यामध्ये दिले एमपी काय आहे, मास ऑफ प्रोटॉन. एमपी इज मास ऑफ प्रोटॉन. एमएन इज मास ऑफ न्यूट्रॉन. आणि बीई, बीई काय सांगितलेलं आहे, बीई सांगितलेले बाइंडिंग एनर्जी. बीई आहे बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस रिस्पेक्टिवली. सी, सी आहे स्पीड ऑफ लाईट. सी काय दिलेला आहे, स्पीड ऑफ लाईट. सी इज स्पीड ऑफ लाईट इन फ्री स्पेस. देन मास ऑफ न्यूक्लियस इज, मास ऑफ न्यूक्लियस म्हणजे सरळ सरळ तोच फॉर्म्युला कोणता, मास डिफेक्टवाला आणि नाही तर बाइंडिंग एनर्जीवाला, दोन्ही काही म्हणू शकता तुम्ही. त्या फॉर्म्युलानुसार आन्सर काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे न्यूक्लियसचं मास काय असतं, तर मास ऑफ न्यूक्लियस हॅव्हिंग न्यूक्लियर नंबर ए आणि ॲटॉमिक नंबर झेड इज इक्वल टू असतो झेड इंटू मास ऑफ प्रोटॉन प्लस ए मायनस झेड इंटू मास ऑफ न्यूट्रॉन मायनस बाइंडिंग एनर्जी अपॉन सी स्क्वेअर, मायनस बाइंडिंग एनर्जी अपॉन सी स्क्वेअर. म्हणजेच याचं काय मिळेल तुम्हाला, मास झेड इंटू मास ऑफ प्रोटॉन. ए मायनस झेड म्हणजेच काय, न्यूट्रॉन, म्हणजे एन इंटू मास ऑफ न्यूट्रॉन मायनस बाइंडिंग एनर्जी अपॉन सी स्क्वेअर, बाइंडिंग एनर्जी अपॉन सी स्क्वेअर. मग येस ऑप्शन सी मध्ये, कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय, ऑप्शन सी. म्हणजे गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. हा क्वेश्चन कधीचा आहे, तर गेट 2009 या एक्झाममध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. बघा इझिएस्ट क्वेश्चन आहे, सरळ सरळ बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियनचा जो फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला काय केलेला आहे आपण लर्न केलेला आहे, त्या फॉर्म्युल्यावर बेस्ड डायरेक्टली भरपूर क्वेश्चन्स आले. हे सगळे प्रिव्हियस इयरच्या एक्झाममधलेच क्वेश्चन्स आहेत. सर्वच्या सर्व काय आहेत, प्रिव्हियस इयर एक्झामचेच क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर हा बघा हा क्वेश्चन आहे गेट 2015. हा गेट 2015 मधला क्वेश्चन एनईटी टाईपचा आहे. एनईटी म्हणजे न्यूक्लियर आन्सर टाईप. गेट 2015 मधला हा जो क्वेश्चन आहे कशाचा आहे, गेट 2015 मधला हा जो क्वेश्चन आहे हा आहे एनईटी टाईपचा क्वेश्चन. एनईटी टाईपचा क्वेश्चन हा कसा आहे, न्यूमेरिकल आन्सर टाईपचा हा क्वेश्चन आहे. यामध्ये काय विचारलेलं आहे बघा, द ॲटॉमिक मासेस ऑफ युरेनियम. आता कोणता येतो, EU. हे काय आता ते न्यूक्लियसचं एक साईड नाव माहिती नाही आहे. EU, SM आणि H आपल्याला माहिती आहे. हायड्रोजन यांचे मासेस दिलेले आहे कशाचे बघा, मास कोणाचं दिलेलं आहे, EUचं. किती दिलेलं आहे ते, तर ते दिलेलं आहे 151.92 1749 हे दिलेलं आहे EU न्यूक्लियसचा मास. त्यानंतर मास दिलेलं आहे तुम्हाला SM न्यूक्लियसचं, ते किती आहे, तर ते आहे 151.919756 आणि मास दिलेलं आहे तुम्हाला हायड्रोजनचं, ते किती दिलेलं आहे, तर 1.008665 1.008665 आणि रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला की EU प्लस N इज कन्वर्टेड इंटू SM प्लस P. SM प्लस P ही रिॲक्शन दिलेली आणि विचारलेलं आहे एक्झाममध्ये किंवा या क्वेश्चन्समध्ये पर्टिक्युलर क्यू व्हॅल्यू काढायची. रिॲक्शनची काय काढायची, क्यू व्हॅल्यू काढायची. या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू काढायची. पण क्यू व्हॅल्यू कशामध्ये काढायची, AME मध्येच काढायची. क्यू व्हॅल्यू कशामध्ये काढायची, AME मध्येच काढायची. तर काय करू आपण, डायरेक्टली या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू. या क्वेश्चन्सला काय करू, डायरेक्टली सॉल्व्ह करू. आपल्याला माहिती क्यू व्हॅल्यू काय असते, तर क्यू व्हॅल्यू असते मास ऑफ प्रोडक्ट का मास ऑफ रिॲक्टंट. एनर्जी प्रोडक्टची मायनस एनर्जी रिॲक्टंट असते, बट मास ऑफ रिॲक्टंट काय असते, मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट. तर रिॲक्टंटच्या मासेसमध्ये ॲडअप होईल मास ऑफ EU प्लस मास ऑफ न्यूट्रॉन आणि प्रोडक्टमध्ये असेल मास ऑफ SM प्लस मास ऑफ प्रोटॉन. बघा आणखीन आपल्याला एक मास दिलेलं आहे
मास ऑफ न्यूट्रॉन पण दिलेलं आहे आपल्याला, मास ऑफ न्यूट्रॉन पण दिलेले ते किती आहे, तर 1 पॉईंट, हे जे आहेत 1 पॉईंट, हे मास ऑफ न्यूट्रॉनचं, हे न्यूट्रॉनचं मास आहे, आणि हायड्रोजन ॲटम किंवा प्रोटॉनचं मास दिलेले ते दिलेले 1.00785, 1.00785. हे सर्व व्हॅल्यूमध्ये पुटअप करायच्या. मास ऑफ EU काय, तर मास ऑफ EU आहे 151.921749 प्लस मास ऑफ न्यूट्रॉन, तर न्यूट्रॉनचं मास आहे 1.008665 मायनस मास ऑफ ECM काय आहे 151.919756 मायनस मास ऑफ हायड्रोजन किंवा मास ऑफ प्रोटॉन ते दिले तुम्हाला 1.007825. या दोन्हींची ॲडिशन करून आणि सबस्ट्रॅक्शन करून जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला आन्सर मिळतं 0.002833, 1.002833. बट आपल्याला आन्सर बघ कशामध्ये पाहिजे आहे 10⁻³ मध्ये. मग याला 10⁻³ मध्ये जर कन्वर्ट केलं तर काय मिळेल 2.833 इंटू 10⁻³ AMU, 1.33 इंटू 10⁻³ AMU हे मिळेल तुम्हाला याचं आन्सर. हे काय मिळेल, याचं आन्सर मिळेल. मग आपल्याला इथे 3 डेसिमल प्लेसेसपर्यंत विचारले, आपण काय केलं 1 2 3 आपण 4 डेसिमल प्लेसेसपर्यंत या गिवन क्वेश्चनचा आन्सर कॅल्क्युलेट केलं. म्हणजे गिवन क्वेश्चनचा आन्सर काय मिळेल तुम्हाला इथे, तुम्ही इथे गिवन क्वेश्चनचा आन्सर लिहू शकता की 2.833 काय झाला गिवन क्वेश्चनचा आन्सर. हा जो आहे हा कधीचा आहे तर गेट 2015 मध्ये दिलेला हा क्वेश्चन होता, गेट 2015 मधला क्वेश्चन होता. त्यानंतर बघूया नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन गेट 2013 मधला, हा जो आहे गेट 2013 सिमिलर काइंडचाच क्वेश्चन आहे. यामध्ये काय दिलेलं आहे, एक पाय निगेटिव्ह पार्टिकल हा म्यू निगेटिव्ह आणि न्यूट्रिनो, पाय मेसॉन्स हा म्यू मेसॉन्स न्यूट्रिनो मध्ये कन्वर्ट झालेला आहे, मासेस दिलेले आहे आणि विचारलेलं आहे की एनर्जी इमिटेड बाय न्यूट्रिनो इन दिस रिॲक्शन इन नियरेस्ट इंटिजर. कशामध्ये विचारलेलं आन्सर इन नियरेस्ट इंटिजर. तर बघा रिॲक्शन कशी दिलेली आहे, रिॲक्शन दिलेली आहे आपल्याला पाय मायनस पार्टिकल इज कन्वर्टेड इंटू म्यू मायनस प्लस न्यूट्रिनो, म्यू न्यूट्रिनो हे दोन रिॲक्शन आणि दिलेले आहे आपल्याला मास ऑफ पायॉन, पायॉनचं मास किती दिलेले आहे ते दिलेले 139.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर c². मास ऑफ म्यू पार्टिकल दिलेले आहे आपल्याला 105.7 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर c², 105.7 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर c². आणि हा जो न्यूट्रिनो आहे या न्यूट्रिनोचं मास सांगितलेलं आहे अप्रॉक्सिमेटली 0, न्यूट्रिनोचं मास सांगितलेलं आहे अप्रॉक्सिमेटली 0 आणि विचारलेली रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू, रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. क्यू व्हॅल्यू काय असते, मास ऑफ रिॲक्टंट, क्यू व्हॅल्यू असते मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू c², मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू c². हे असतं क्यू व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. मग यामध्ये जर आपण पुटअप केलं मास ऑफ रिॲक्टंटमध्ये कोणाचा मास असेल तर मास ऑफ रिॲक्टंटमध्ये असेल मास ऑफ पायॉन, मास ऑफ प्रोडक्टमध्ये असेल मास ऑफ म्यू इंटू c², मास ऑफ रिॲक्टंटमध्ये काय असेल मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू c². मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला तर मास ऑफ प्रोडक्ट रिॲक्टंटमध्ये बघा काय दिलेले 139.6, मास ऑफ याच्यामध्ये मास ऑफ प्रोडक्टमध्ये 105.7 युनिट काय याचं मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर c² आणि हा इंटू मल्टिप्लिकेशनचा c². या दोन क्वांटिटी एकमेकांसोबत कॅन्सल. आता याला जर सॉल्व्ह केला आपण म्हणजे याला अप्रॉक्सिमेटली 140 आणि याला 106 जर म्हटलं, 140 आणि 106 जर म्हटलं तर काय मिळेल आपल्याला, याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला मिळेल 33.9, अप्रॉक्सिमेटली मिळेल 33.9 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. बरं ऑप्शनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे किंवा क्वेश्चन्समध्ये सांगितलेले नियरेस्ट इंटिजर, मग 33.9चा नियरेस्ट इंटिजर काय तर 34, 33.9चा नियरेस्ट इंटिजर काय 34. मग या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू काय मिळेल 34, या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू काय मिळेल 34. मग इथे काय असेल नियरेस्ट इंटिजरमध्ये आन्सर 34, नियरेस्ट इंटिजरमध्ये आन्सर काढायला सांगितलेलं आहे. मग या क्वेश्चनचं नियरेस्ट इंटिजरमध्ये आन्सर काय मिळतं 34. हा सुद्धा काय गेटमध्ये आलेला क्वेश्चन्स आहे. त्यानंतर बघा हा नेक्स्ट क्वेश्चन हा विचारला आहे जेस्ट 2013. हा कधीचा आहे क्वेश्चन्स तर हा क्वेश्चन्स आहे जेस्ट 2013चा, जेस्ट 2013 मध्ये विचारलेला हा क्वेश्चन्स आहे.
जस्ट 13चा क्वेश्चन आहे बघा. यामध्ये काय विचारलेले के मेसॉन के मेसॉन इज डिके म्हणजे के मेसॉन इज डिकेड इंटू म्युऑन अँड न्यूट्रिनो. द एनर्जी ऑफ द न्यूट्रिनो विच कॅन बी टेकन एज मासलेस अप्रॉक्सिमेटली. आणखी दिलेलं आहे आपल्याला की के मेसॉन जो आहे तर के मेसॉनचं मास दिलेलं आहे तुम्हाला 494 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि मास ऑफ म्यू मेसॉन दिलेलं आहे 106 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि जो न्यूट्रिनो आहे त्या न्यूट्रिनोचं मास काय सांगितलेलं आहे अप्रॉक्सिमेटली 0. न्यूट्रिनोचं मास काय सांगितलेलं आहे अप्रॉक्सिमेटली 0. मग या रिॲक्शनची विचारलेली आहे तुम्हाला की हा जो न्यूट्रिनो एनर्जी कॅरी करतो म्हणजे रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू आपल्याला माहिती असते. क्यू व्हॅल्यू काय असते? क्यू व्हॅल्यू असते मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू सी स्क्वेअर हा क्यू व्हॅल्यूचा फॉर्म्युला. हा काय क्यू व्हॅल्यूचा फॉर्म्युला. मग यामध्ये जर पुटअप केलं आपण सगळ्या व्हॅल्यू व्यवस्थित अप्रोप्रिएटली तर मास ऑफ रिॲक्टंटमध्ये मेसॉनचं मास असेल जे असेल 9494 आणि मास ऑफ रिॲक्टंटचं मास झालं 494 आणि मास ऑफ प्रोडक्ट झालं 106. हे असेल मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू सी स्क्वेअर. आता 494 मायनस 106 हे जर केलं तर आपल्याला मिळेल 388 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू सी स्क्वेअर. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू सी स्क्वेअर. बघा आता तर किंवा क्वेश्चन्समध्ये आपल्याला सी स्क्वेअरबद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेलीच नाही आहे. सो आपण याचा आन्सर डायरेक्टली काय म्हणू शकतो की 388 आन्सर आहे. याचा आन्सर काय 388 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. गिवन क्वेश्चनचा आन्सर काय 388 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच ऑप्शन डी. कारण सी स्क्वेअर यामध्ये कुठेच घेतलेला नाही आहे. सो आपण काय करणार त्याच्यामध्येच आन्सर याचं लिहून टाकणार. त्याच्यामध्येच काय आन्सर लिहून टाकणार. कारण जर आपल्याला सी स्क्वेअर दिलेलाच नाही तर आपण सी स्क्वेअरला इग्नोर करून टाकणार. कारण जिस्टमध्ये विचारलेला क्वेश्चन्स आहे आणि याचा आन्सर 388 आपल्याला येते. 388 ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. सो गिवन क्वेश्चनचा आन्सर काय असेल 388. ओके. तर बघा हे काय होती एवढी साधारणपणे 8 ते 10 क्वेश्चन्स होते जे प्रिव्हियस इयरमध्ये बाइंडिंग एनर्जी आणि क्यू व्हॅल्यूशी असोसिएटेड आलेले होते. तर तुम्ही काय करायचे वर्कशीटमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले जातील तेही क्वेश्चन्स केअरफुली सॉल्व्ह करायचे. ते पण क्वेश्चन्स काय करायचे केअरफुली सॉल्व्ह करायचे. आणि आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस आणि आणखीन जे काही पार्ट असतील जसं की कुलिजन काय असतं स्कॅटरिंग आणि कुलिजनमधला डिफरन्स काय कुलिजनचे टाईप्स वगैरे जे आहेत. कुलिजन आपण डिटेलमध्ये जाणार नाही. कुलिजनबद्दल खूप डिटेलमध्ये तुम्हाला कुठे असेल क्लासिकल मेकॅनिक्समध्ये. आपण यामध्ये जो पार्ट आहे आपला न्यूक्लियर फिजिक्सचा यामध्ये थोडं जनरल इंट्रोडक्शन पाहणार कुलिजन आणि स्कॅटरिंगचं. मग त्यानंतर आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी घेणार आणि जे काही समोरचे पार्ट्स असतील ते पार्ट काय करू आपण डिस्कस करू. ओके. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही अडचण असली तर तुम्ही बिनधास्त विचारायचं. ओके. थँक्यू.